Good morning, students. Today we are going to learn about oxoacid. Let's talk about what do we mean by oxoacid. So, oxoacid is an acid which consists of hydrogen plus non-metal along with oxygen atom. All together they are called as oxoacid, and these acids are capable of losing H positive ion in aqueous medium. म्हणजे असे ॲसिड जे हायड्रोजन ऑक्सिजन आणि नॉन मेटलचे मिळून बनलेले आहेत त्यांना ऑक्झो ॲसिड असे म्हणतात. तर आपल्याला जेव्हा ऑक्झो ॲसिडचा स्टडी करायचा असेल तेव्हा आपल्याला रेफरन्स ॲसिड कन्सिडर करावे लागतात. इन ऑक्झो ॲसिड ऑलवेज कन्सिडर रेफरन्स ॲसिड. तर हे रेफरन्स ॲसिड काय असतात? रेफरन्स ॲसिड म्हणजे जे थर्मोडायनॅमिकली मोस्ट स्टेबल आहेत त्यांना आपण रेफरन्स ॲसिड म्हणून यूज करतो. तर फर्स्ट आपण स्टडी करूयात सल्फरचे ऑक्झो ॲसिड, ऑक्झो ॲसिड्स ऑफ सल्फर. तर जे सल्फरचे भरपूर ऑक्झो ॲसिड्स आहेत, तर त्यातून जे सल्फ्युरिक ॲसिड आहे ते थर्मोडायनॅमिकली जास्त स्टेबल आहे, थर्मोडायनॅमिकली मोस्ट स्टेबल, त्यामुळे ते रेफरन्स ॲसिड पॅरेंट ॲसिड म्हणून यूज केले जातं. तर इथं सल्फ्युरिक ॲसिड आपण घेतलेलं आहे. सल्फ्युरिक ॲसिड त्याचा फॉर्म्युला आहे H2SO4 आणि त्याचं इथं स्ट्रक्चर पण दिलेलं आहे बघा. तर जेव्हा एक रेफरन्स ॲसिड किंवा पॅरेंट ॲसिड मधून एक ऑक्सिजन आपण रिमूव्ह करतो, ऑक्सिजन काय करतो? रिमूव्ह करतो, तेव्हा त्या फॉर्म्युला काय होईल? जेव्हा सल्फ्युरिक ॲसिडमधून एक ऑक्सिजन रिमूव्ह केला तर फॉर्म्युला H2SO3. सल्फ्युरिक ॲसिड इज कन्वर्टेड इनटू सल्फरस ॲसिड. इथं जो सफिक्स आहे तो OUS आहे. सफिक्स म्हणजे काय? शब्दानंतर शेवटचा जो पार्ट असतो त्याला सफिक्स म्हणतात. तुम्हाला तर माहितीच असेल सफिक्स, प्रेफिक्स. तर एक ऑक्सिजन मॉलिक्यूल रिमूव्ह केल्यानंतर फॉर्म्युला झाला H2SO3 आणि त्याचं ऑक्झो ॲसिडचं नाव काय आलं? सल्फरस ॲसिड. पुन्हा हे सल्फरस ॲसिड आहे त्याच्यामधून पुन्हा एक ऑक्सिजन रिमूव्ह केला तर फॉर्म्युला काय झाला? H2SO3. तर त्याचं नेमिंग करताना कसं करायचं? तर प्रेफिक्सला हायपो इंडिकेट करायचं, हायपो सल्फरस ॲसिड. समजलं? रेफरन्स ॲसिडमधून ऑक्सिजन रिमूव्ह केल्यानंतर नेमिंग कसं येतं? हे झालं ऑक्सिजन रिमूव्ह केल्यानंतर. जेव्हा आपण ऑक्सिजन ॲड करेल रेफरन्स ॲसिडमध्ये, आता रेफरन्स ॲसिड कोणतं आहे आपलं? सल्फ्युरिक ॲसिड. याच्यामध्ये जेव्हा आपण एक ऑक्सिजन ॲड करतो फॉर्म्युला काय होईल याचा? H2SO5. जेव्हा रेफरन्स ॲसिडमध्ये एक ऑक्सिजन ॲड करेल तेव्हा त्याचा फॉर्म्युला H2SO5. तर त्याचं स्ट्रक्चर बघा इथं दिलेलं आहे. तर याचं नेमिंग करताना पेरॉक्सी सल्फ्युरिक ॲसिड म्हटलं ह्याला, पेरॉक्सी सल्फ्युरिक ॲसिड. पेरॉक्सी का म्हटले? तर ह्या स्ट्रक्चरमध्ये बघा ऑक्सिजन एक बॉन्ड दिसतोय तुम्हाला, ऑक्सिजनमध्ये बॉन्ड आहे, तर त्या लिंकेजला पेरॉक्साईड लिंकेज म्हणतात, पेरॉक्साईड लिंकेज. म्हणून याचं नेमिंग आहे पेरॉक्सी सल्फ्युरिक ॲसिड. समजलं? जेव्हा ऑक्सिजन रिमूव्ह केल्यानंतर ॲड केल्यानंतर कसं नेमिंग होतं. आता सेकंड, जर नॉर्मल ॲसिड घेतलं कोणतंही, त्याच्यामधून एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला, H2O रिमूव्ह केला, तर जे राहिलेला पार्ट आहे तर त्याचं नेमिंग कसं करायचं? पायरो प्लस पॅरेंट ॲसिड. आता बघा इथं आपण नॉर्मल ॲसिड म्हणून सल्फ्युरिक ॲसिड घेऊयात. आपण ऑक्झो ॲसिड, सल्फरच्या ऑक्झो ॲसिड स्टडी करतोय. आता सल्फ्युरिक ॲसिड घेतलं, किती मोल घ्यायचे आहेत? 2 मोल. त्याच्यातून एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला तर रिमेनिंग पार्ट काय आहे बघा. हायड्रोजन किती आहेत? 4 आहेत. इथं 2 वॉटर मॉलिक्यूल बरोबर गेले, राहिले किती? 2 H2. सल्फर किती आहेत? 2 आहेत. रिमेनिंग सेम ॲज S2. ऑक्सिजन किती आहेत? 8 आहेत. 8मधून एक वॉटर मॉलिक्यूल बरोबर ऑक्सिजन गेला, राहिले किती? 7. तर फॉर्म्युला काय झाला? H2SO7. त्यालाच आपण ओलम असे म्हणतो. तर त्याचं नेम आहे, आता बघा राहिलेल्या पार्टचं नेमिंग कसं सांगितले? पायरो प्लस पॅरेंट ॲसिड. एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह, नॉर्मल ॲसिडमधून एक वॉटर मॉलिक्यूल निघून गेला तर त्याचं नेमिंग पायरो. पॅरेंट ॲसिड कोणतं आहे आपलं? हे सल्फ्युरिक ॲसिड, पायरो सल्फ्युरिक ॲसिड. जेव्हा एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो तेव्हा.
आता हे पायरोसल्फ्युरिक ॲसिड झालं, त्याच्यामध्ये पुन्हा एक ऑक्सिजन ॲड केला. काय केला? ॲड केला. तर फॉर्म्युला काय झाला? H2S2O8. तर त्याचं नाव आहे पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ॲसिड. पेरॉक्सी का? तर त्याच्यामध्ये इथे हे सांगितलेलं आहे ऑक्सिजन ऑक्सिजन त्याच्यासारखं लिंकेज असतं, पेरॉक्साईड लिंकेज असतं, म्हणून पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ॲसिड. इथे हे बघा स्ट्रक्चर दिसतील तुम्हाला. हे पायरोसल्फ्युरिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे H2S2O7 आणि हे पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ॲसिड. जे टेक्स्टबुकमध्ये स्ट्रक्चर दिले आहेत, काही ठिकाणी फॉर्म्युला चुकीचा आहे, काही ठिकाणी स्ट्रक्चर चुकीचे आहेत. तर मी आत्ता हे दिलेले आहेत PDF, त्याचाच अभ्यास करा. तर आता दुसरं सल्फ्युरिक जेव्हा एक नॉर्मल ॲसिड घेतला आपण कोणताही, त्याच्यामध्ये जेव्हा ऑक्सिजन इज रिप्लेस बाय सल्फर, म्हणजे ऑक्सिजन जाऊन त्याची जागा कोण घेतं? सल्फर. तेव्हा त्याचं नेमिंग कसं करायचं? तर प्रेफिक्स काय यूज करायचा? थायो. आणि शेवटी नेम ऑफ पॅरेंट ॲसिड. आता इथं काय घेतलं? सल्फ्युरिक ॲसिड घेतले H2SO4. याच्यामधून एक ऑक्सिजन रिमूव्ह झाला तर त्याच्या जागी कोण येणार आहे? सल्फर. ऑक्सिजन इज रिप्लेस्ड बाय सल्फर. तर काय फॉर्म्युला होईल? H2. यस, ऑक्सिजनचा निघून गेल्यानंतर सल्फर त्याच्या जागेवर आलेला आहे म्हणून H2S2 आणि ऑक्सिजन एक गेला आहे म्हणून O3. फॉर्म्युला काय होईल? H2S2O3. नेमिंग कसं करायचं आहे? प्रिफिक्स काय यूज करायचं आहे? थायो. प्रिफिक्स म्हणजे शब्द अगोदरचा येणारा पार्ट, त्याला प्रिफिक्स म्हणतात, आणि सफिक्स शब्दाचा शेवटचा पार्ट, त्याला सफिक्स म्हणतात. तर प्रेफिक्स काय यूज केला आपण? थायो. आणि पॅरेंट ॲसिड कोणता घेतला आहे आपण? सल्फ्युरिक ॲसिड, थायोसल्फ्युरिक ॲसिड. तर इथे स्ट्रक्चर दिलेले आहे थायोसल्फ्युरिक ॲसिडचे. टेक्स्टबुकमध्ये फक्त डायरेक्ट दिलेले आहेत ऑक्झॅसिड्स ऑफ सल्फर, त्याचे नेमिंग. पण मी तुम्हाला नेमिंग कसं करतात, जेव्हा ऑक्सिजन रिमूव्ह झाल्यानंतर, ऑक्सिजन ॲड झाल्यानंतर, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यानंतर, जेव्हा सल्फर ऑक्सिजनच्या ऐवजी सल्फर येतो तेव्हा काय होतं या सर्व, आणि नेमिंग कसं करायचं हे यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे झालं सल्फरचे ऑक्झॅसिड. देन टॉक अबाउट ऑक्झॅसिड्स ऑफ हॅलोजन्स. Halogens form several oxacids, but only 4 oxacids have been isolated in pure form. तर कुठले 4 ऑक्झॅसिड्स आहेत ते? हायपोफ्लोरस ॲसिड HOF, परक्लोरिक ॲसिड HClO4, आयोडिक ॲसिड HiO3, मेटापोरायोडिक ॲसिड H2IO6. The other oxacids are stable only in aqueous solution or in the form of their salt. This is all about oxacids of halogen. तर नंतर लास्ट ऑक्झॅसिड्स ऑफ क्लोरीन. क्लोरीनचे ऑक्झॅसिड स्टडी करायचे आहेत. तर आपल्याला क्लोरीनचा रेफरन्स ॲसिड म्हणून जे एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेले ॲसिड आहे ते आहे क्लोरिक ॲसिड. क्लोरिक ॲसिड हे रेफरन्स ॲसिड, पॅरेंट ॲसिड म्हणून यूज केले. तर त्याचा फॉर्म्युला आहे HClO3. इथं स्ट्रक्चर पण दाखवलेले आहेत, हे स्ट्रक्चर तुम्ही बघा. तर जेव्हा पॅरेंट ॲसिडमधून किंवा रेफरन्स ॲसिडमधून एक ऑक्सिजन रिमूव्ह केला, फॉर्म्युला काय बनेल त्याचा? HClO2. क्लोरिक इज कन्वर्टेड इनटू क्लोरस. क्लोरस एक ऑक्सिजन रिमूव्ह केला, पुन्हा क्लोरस ॲसिडमधून पुन्हा एक ऑक्सिजन रिमूव्ह केला, तर फॉर्म्युला काय बनेल? HClO आणि नेमिंग हायपोक्लोरस ॲसिड. हे झालं ऑक्सिजन रिमूव्ह केल्यानंतर. आता जेव्हा ऑक्सिजन ॲड करेल कुणामध्ये? क्लोरिक ॲसिडमध्ये, जे पॅरेंट ॲसिड आहे त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन ॲड केला, तर फॉर्म्युला काय झाला? HClO4. इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे, तर त्याचं नेमिंग काय? परक्लोरिक ॲसिड. इट्स ऑल अबाउट ऑक्झॅसिड्स ऑफ sulfur, oxacids of halogen and oxacids of chlorine. Today we stop here.